मत्स्य कुर्म वराह वामन नरसिंह श्रीरामाचा अवतार आहे, परशुरामाचा अवतार आहे आणि मग श्रीकृष्णाचा अवतार आहे. हे दशावतार आहेत. बरोबर. आपल्या जनतेला किंवा आपल्या या सगळ्या स्पिरिच्युअल मार्गामध्ये असणाऱ्या सगळ्यांना हे अवतार अगदी निश्चित माहिती आहे. त्याच्या आधीची जर आपण अवतारांची नीट मीमांसा केली किंवा नीट लक्ष दिलं तर मत्स्य कुर्म वराह परशुराम वामन परशुराम आणि नरसिंह आणि नंतर मग राम आणि मग श्रीकृष्ण. मग ही उत्क्रांतीवादाची लक्षणं नाहीत का? ही उत्क्रांती होत गेलेली नाही का? जसं जसं युगांतर होत गेलं तसं तसं भगवंताचं प्रकटीकरण सुद्धा त्या पद्धतीने मोठं होत गेलं. इव्होल्युशन आहे हा. आपण डार्विनचा सिद्धांत ऐकतो की माकडापासून माणसापर्यंत. बरोबर. भगवंताने ऑलरेडी आपल्याला हे दशावतारामध्ये सांगितलंच आहे की पहिले मध्ये मत्स्यावतारात होतो, साधा होतो, मग कुर्मामध्ये आलो, मग पुढचं सगळं बदलत गेलं. नरसिंहाला धड मानव नाही, धड म्हणजे प्राणी नाही, मग त्या पुढचे अवतार सगळे आले. म्हणजे भगवंत हे स्वतःच या उत्क्रांतीतून कसे प्रगत होत गेले आणि मानव जातीला समृद्ध करत गेले हे तर त्या दशावतारामध्ये आहे.